ए बोल बच्चन. जय महाराष्ट्र पब्लिक. नमस्कार नमस्कार. मी संकेत डिंबळे. मी एक पुणेकर. मित्र मला प्रेमाने पप्या बोलतात. पण पण मी अजून पप्यांचा अनुभव नाही घेतला. माझे मित्रच नाही तर माझ्या मैत्रिणी पण सुद्धा मला पप्याच बोलतात. मला त्यांना एक सांगायचं आहे की आता माझं वय हे पप्या ऐकण्याचं नाही, पप्या घेण्याचं आहे. तर तुम्ही थोडंफार मनावरती घ्या. त्यांना तरी काय म्हणायचंय. भावा सगळे तुझ्यासारखे नसते. मला पुरी आवडतात, पोरं नाहीत. मी स्ट्रेट आहे, सप्तरंगी नाही. आता ग बस, मध्ये बोलू नकोस. मला बोलू दे. तुम्हाला काय वाटलं लाईट का गेली मगाशी? हे नालायक इथं आलंय. पण ती अजून घेऊ. तुम्हाला सांगतो माझं खरंच नशीब खराब आहे. साला ऊन पडल्या म्हणून सनस्क्रीन घेतली, बाहेर पाऊस चालू झाला. आणि हे पावसात आपल्या पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे नको नको केले. त्या दिवशी एक मागच्या आठवड्यात आहे ना, फक्त एक स्वारगेटला चाललो होतो. एक जण एवढा जोरात मला कट मारून गेला ना, पडता पडता वाचलो मी. एवढ्या जोरात मी त्याच्या मागं गेलो, त्याला शिव्या दिल्या आणि भांडणं केली. एवढा मारलाय त्यांनी मला. दुसऱ्या दिवशी मला बसता येईना. सकाळचं ते बी ठीक आहे. चला आणि पुरी गाडी कशी चालवते सगळ्यांना माहिती आहे. पुढं ते पोरगे गेले, त्या पुरीला धडकलं. ती पोरगी जाता जाता वाचली. पण ते सगळं पाहिल्यावर मी पहिला घरी गेलो. घरी दिदीला आवाज दिला, दिदे म्हणलं असं झालंय बरं का, तू गाडी नीट चालव. माझं असं बोलणं पाहून ना तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला म्हणाली, एवढी काळजी करतोस तू माझी? अगं म्हणलं तू मिली तर भांडी कोण घासणार? तुला काय वाटलं तुझं आम्ही लग्न का लावत नाही? आमची फुकटची मोल करीन जाईन. हे तिने भावाला जाऊन सांगितलं. दुसऱ्या दिवशी माझा भाऊ मला पट्टीत घ्यायला आलाय. मला म्हणतो, यार तू तिला मोल करीन म्हणालास, नालाय का? तुझी इज्जत काय? माझ्या फटक्या चड्या तू घालतोय. माझी जुनी सायकल तू वापरतोय. म्हणलं भावा तुझ्या गर्लफ्रेंडच होतं काय बघ ना. भाई उचाकला आणि भावाची बहिणीची भांडणं झाली तर फिक्स एक डायलॉग असतो, तुला कचऱ्यातून उचललाय. माझा भाऊ तसाच म्हणला. माझी भांडणं झाली. मला म्हणतो, यार तुला माहिती आहे तुझ्यासोबत असं का करतेत? आम्हाला दिवाळीला नवीन कपडे आणि तुला नाही येत, तुला कचऱ्यातून उचललाय. म्हणलं स्वतःच असं निघल्यावर काय करणार आहेत? त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे का? ते ठीक आहे भा. पहिलं तर मला तुझ्यासोबत बोलायचे. मी शो चालू झाल्यापासून बघतोय, शो पुढं चालू आहे, हा नाला तिकडं बघतोय. भावा खरं सांग, सिंगल ना? काय चांगलं सिंगल का रिलेशन? सिंगल. भावा किती दिवस स्वतःला फसवणार आहेस? डायरेक्ट सांग ना. पाहिजे पण भेटत नाही, आणि पटवायचे पण पटत नाही. माझा पण मित्राचा असाच ह्याच्यासारखा भयंकर सिंगल आज आलाय. तो एवढा सिंगल आहे ना, एखाद्या रात्री त्यांनी पोराला जरी पाहिजे तरी त्याची नियत खराब होती. अशाच एका रात्री त्याने मला पाहिलं. नको तो विषय, दुखतो खूप मनाला. 30 वर्षाचा होता तो, लग्न नाही झालं त्याचं. लय डेंजर. मला म्हणतोय, भावा पोरगी पटवायची, गर्लफ्रेंड पाहिजे. म्हणलं भावा पोरगी पटवणं एवढं सोपं आहे का? पोरींचं कसं आहे, इन्स्टाल टाकतात चॉकलेट लवर आणि पोरग पटवतात विमल लवर. बोलो जुबा केसरी. मला म्हणला, भावा नाही तसं नाही रे. म्हणला आता मला म्हणला, भावा तसं नाही रे, आता लग्न करायचं वय झाले. अच्छा म्हणलं ठीक आहे. म्हणलं कसं लग्न करायचं तुला? लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? म्हणलं काही पण चालेल. म्हणलं भावा
तुझ्या तोंडावरचे फोड आणि तुझा हात पाहून मला एवढं तर कळले, तुला लग्न कराय पोरगी काय पोरग बी चालन, तो बी तुझ्याच सारखा आहे. म्हणला मला तसं नाही रे, म्हणला लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज दोन्हीपैकी काय पण चालेल. म्हणलं ठीक आहे बाबा. तरी पण म्हणलं लग्न केलं आणि लग्नानंतर बायको जर बिग बॉसच्या निकी तांबोळी सारखी भेटली तर, म्हणजे जिच्या मांडीवर आधीच एखादा आरबात झोपलेला असन. म्हणजे आता आता इथं मुली बसलेत म्हणून मी मांडीवर बोललो. नाही तर तुम्हाला माहितीच आहे तिचा घागरा किती मोठा आहे. 1 2 नाही 400, अबकी बार 400 पार. ते बी ठीक आहे. लग्न झालं तुम्ही फिरायला गेला आणि पहिल्या दिवशी ती तुला बोलली, बाई हा काय प्रकार, तर याला पाहून मला पुढारीची आठवण झाली. एवढं बोलल्यावर तो माझ्यापाशी थांबलाच नाही. म्हणला नको हे लई नालायक आहे. तो डायरेक्ट दुसऱ्या मित्राकडे गेला. आता प्रत्येकाचा एक असा मित्र असतोच ज्याने आयुष्यात कधी एक पोरगी नसती पटावली, पण मित्रांना सल्ले मात्र असे देतो जसं काय मैदान गाजवून बसलाय. म्हणजे स्वतःने कधी नाश्ता पण नसतो केलेला, लोकांना जेवण करायचे सल्ले देतो. आता ह्याचा खाण्याबद्दल काही संबंध नव्हता. ज्याला कळलं त्यालाच कळलं. हे बी ठीक आहे. आणि लागला त्याच्या नादी, पटवली बाई. दुसऱ्या दिवशी आला घेऊन. आणि सगळ्यांना माहितीये 90% पोरांचं वाटवळ एकाच लाईनमुळे झाले. भावा ही फक्त तुझ्या बराच म्हणून हसती. तू गप. मी विसरलोय, मला आठवू दे. माझी फाटली आहे. तुझं काय होत. ठीक आहे तेवढं झालं. आता इथून पुढचा कॉन्टेक्स्ट जे रिलेशन मध्ये आहेत, जे पोरींबरोबर चॅटिंग करतात त्यांनाच समजन. आणि ताई हे तुम्ही सांगतो, हे तुला स्टोरीला रिप्लाय करून बोलायला ट्राय करतील, पण आपण मेसेज नाही सीन करायचा. चुकून ताई बोललो हिला नको. तू नीट बस, तुझी चडी दिसती मागच्याला मागच्याला. माझा सिंगल मित्र मागच बसलाय, त्याच्या तोंडाला पाणी सुटलंय. इथून पुढचा कॉन्टॅक्ट फक्त आहे ना, जे पोरं पुरींबरोबर बोलतेत, जे रिलेशन मध्ये आहेत त्यांनाच कळन. तो माझा रूममेट. रात्र झाली की हा चालू. हा म्हणतोय हाय, ती म्हणते हाय. हा म्हणतोय फोटो सेंड कर, ती म्हणते ती फोटो सेंड करते. हा म्हणतोय आत्ताचा कर आत्ताचा. हे यांचे चाळे आणि ह्याचे फ्लर्टिंगचे स्किल. तिला म्हणतोय तू खूप सुंदर दिसतीस, पतंजली साबणाने आंघोळ करते का? हे काय ह्यांचे हे असले चाळे बघून, म्हणजे माझ्या गर्लफ्रेंड माझ्या मित्राचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे चाळे बघून मी रोज रात्री झोपताना पाणी घेऊन झोपायला लागलो. आता तुम्ही म्हणता पाणी कशाला? ह्यांचं बघून बुडाला आग लागली, वीज व्हाय नको का? नाही पण मित्राची गर्लफ्रेंड खरंच खूप नाही, त्याची चष्मे नाही, त्याची गर्लफ्रेंड ना चष्मेश होती आणि चष्मेश मुळे किती क्यूट दिसते. मॅडम 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 तुम्ही चष्मा न घालता पण सुंदर दिसता. 1 मिनिट. आता ठीक आहे, आता अजून छान दिसता.
एवढंच आहे. अजून आहे. अरे मला माझी कपडे नीट करायला लागते ते ह्यो नालायक सारखा बघतोय. तुम्हाला सांगतो माझ्या मित्राची गर्लफ्रेंड खरंच खूप चांगली, बिचारी सगळ्यांवर प्रेम करायची. तो नसेल तर तिला मी चालायचो चॅटिंग करायला. तो नसेल तर ती मलाही फोटो पाठवायची लाईट लावून. तो नसेल तर सगळी चालायची. आणि गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यांच्या रिलेशनशिपमध्ये फक्त एकच माणूस सुखी असतो, बेस्ट फ्रेंड. तुम्ही ये. आणि प्रेमाचा विषय निघाला की असं होतंच. तुम्हा विषय निघालायच तर सांगतोच. दोन दिवसांपूर्वी मी 3 वर्षांचं रिलेशन मोडले. माझं नाही, मित्राचं. आणि आता तो सिंगल आहे, मी मिंगल आहे. अरे गपरे. तुम्हाला सांगतो, जाऊ दे. स्पेशल मुलांसाठी माझा एक प्रश्न आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीने म्हणजे आपल्या आवडत्या मुलीने जर तुमच्या घरच्यांची विचारपूस केली कसं भारी वाटतं ना. काही शपथ भाई हेच पाहिजे आपल्याला. तिच्यासोबत बोलत होतो, तिने माझ्या घरच्यांची विचारपूस केली. मला म्हणाली, तुझ्या घरी आई बहीण नाही का? म्हणलं आई बहीण आहे, बायको नाही, येते का? तुम्हाला सांगतो, एक मुलगा देवाकडे प्रार्थना करत होता. म्हणलं देवा माझ्या आयुष्यात शांती येऊ दे, समृद्धी येऊ दे, माझी कोणाशीच भांडण नको व्हायला. देव वरण म्हणतोय, अरे नालाय का तू पाकिस्तानात जन्मलाय. पण काळजी करू नकोस, पाकिस्तानचे पप्पा खूप चांगले आहेत. ते त्याला बिघडूच देत नाही. बिघडायला लागलं की फटका टाकतात. हो. आणि माझ्या मनात, माझ्या मित्रांच्या मनात असे प्रश्न चालू असतात पाकिस्तानच्या बद्दल. मला असं वाटतं की तिकडं दगडांची खूप गरज आहे. कारण की प्यायच्या पाण्याची वांदे धुवायला कुठून आणणार? हा, प्यायच्या पाण्याची वांदे धुवायला कुठून आणणार? भाई तुम्हाला सांगतो, माझा फक्त एक सगळ्यांना आपण एक गुगलला विचारू, एक प्रश्न आहे. गुगलला एक विचारूयात आपण, पाकिस्तानबद्दल काय वाटतं. हॅलो गुगल, तुला पाकिस्तानबद्दल काय वाटतं? नालायक आहे साला, पप्पांना उलट बोलत असतो, त्याच्या तर आईची. Thank you guys, that's my time. You guys have wonderful audience. Thank you so much. बोल बच्चन.